हिंदवी स्वराज्याचे सरसंस्थापक छत्रपती शिवरायांना मानाचा मुजरा करतो। भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मानवंदना अर्पित करतो। उपस्थित सर्व भगिनी आणि बंधूंनो, आपणा सर्वांना महाराष्ट्रातील जनाजनाला आणि संपूर्ण हिंदुस्थानातील माझ्या भारतीय भगिनी आणि बंधूंना भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या मी खूप खूप शुभेच्छा देतो। आणि आमचं स्वातंत्र्य अबाधित राहो, ते चिरायू राहो, ते समृद्ध होत राहो, अशा प्रकारची प्रार्थना ईश्वराच्या चरणी करतो। आज या स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने ज्या ज्या लोकांनी या स्वातंत्र्याकरता बलिदान दिलं, ज्यांनी स्वातंत्र्याच्या लढ्यामध्ये योगदान दिलं, अशा सर्व स्वातंत्र्य संग्राम सेनानी आणि शहीद यांच्याप्रती मी माझी आदरांजली अर्पित करतो, भावांजली अर्पित करतो। त्याचप्रमाणे आमच्या देशाच्या रक्षणाकरता लढणारे आमचे सैनिक यांच्याही प्रती मी या ठिकाणी अतिशय मनपूर्वक अशा प्रकारची आदरांजली अर्पित करतो। आपल्याला कल्पना आहे की नुकतेच ऑपरेशन सिंदूरच्या निमित्ताने भारतीय सेनेने भारताची शक्ती काय आहे हे संपूर्ण जगाला दाखवून दिलं। ज्या प्रकारे ऑपरेशन सिंदूरमध्ये भारताच्या सेनेने अतिशय शिस्तबद्ध पद्धतीनं सर्व आतंकवाद्यांचे आणि पाकिस्तानच्या मिलिटरीचे टार्गेट्स ध्वस्त केले आणि त्यातून भारतावर आलेले हल्ले ज्या प्रकारे परतवून लावले, जगाला देखील नवीन भारत काय आहे हे या ऑपरेशन सिंदूरमुळे समजलेलं आहे। आणि म्हणून ऑपरेशन सिंदूरमध्ये ज्या ज्या आमच्या सेनेच्या अधिकाऱ्यांनी आणि सैनिकांनी सहभाग घेतला, त्यांचंही मी मनापासून अभिनंदन करतो, त्यांचे आभार मानतो। आज खरं म्हणजे देशाचे प्रधानमंत्री माननीय नरेंद्र मोदीजी यांच्या नेतृत्वात आपला भारत सातत्याने प्रगती करतोय आणि केवळ एका दशकामध्ये भारताने 11व्या जगातल्या मोठ्या अर्थव्यवस्थेपासून जगातल्या 4थ्या मोठ्या अर्थव्यवस्थेपर्यंत एक मोठी मजल मारलेली आहे। आणि आज भारताची विकास गाथा ही कोणी थांबवू शकत नाही, अशा प्रकारची परिस्थिती निर्माण झालेली आहे। ज्या प्रकारे विविध क्षेत्रांमध्ये भारत प्रगती करतो आहे आणि आता तर स्पेसच्या क्षेत्रातही ज्या प्रकारे भारताने आपलं पाऊल ठेवलेलं आहे, मला असं वाटतं की आता ही विकास गाथा यापुढे थांबणार नाही। पण त्याचवेळी माननीय प्रधानमंत्री महोदयांनी दिलेला आत्मनिर्भर भारताचा जो नारा आहे हा देखील अत्यंत महत्त्वाचा आहे। भारताला आत्मनिर्भर करण्याकरता आपल्या सर्वांना मिळून प्रयत्न करावे लागतील। भारताला आत्मनिर्भर करण्याकरता जगातलं जे उत्पादन आहे, जगातल्या ज्या व्यवस्था आहेत, त्या सगळ्या भारतामध्ये उभ्या कराव्या लागतील, तयार कराव्या लागतील, गुणवत्तेनं तयार कराव्या लागतील। सगळा नवाचार, स्टार्टअप्स, टेक्नॉलॉजी या सगळ्या गोष्टी भारतामध्ये तेवढ्याच समर्थपणे आपल्याला उभ्या कराव्या लागतील आणि त्या दिशेने भारताची वाटचाल चाललेली आहे। आणि त्याचवेळी आपल्या प्रधानमंत्री महोदयांनी आपल्याला एक अजून आव्हान केलं आहे, ते म्हणजे स्वदेशीचं। जिथे जिथे शक्य असेल त्या त्या ठिकाणी स्वदेशीचा वापर करून आपल्याला
आत्मनिर्भर भारताला बळकटी द्यायची आहे, त्याला एक महत्त्वाचं स्थान मिळवून द्यायचं आहे। आज भारताच्या या संपूर्ण विकास व्यवस्थेमध्ये अतिशय वेगानं पुढे जाणारं एक राज्य म्हणजे आपलं महाराष्ट्र राज्य आहे। महाराष्ट्राने विकसित भारताच्या स्वप्नामध्ये विकसित महाराष्ट्राची भर टाकण्याकरता आपलं कार्य सुरू केलं आहे। मला सांगताना आनंद वाटतो की आज भारतामध्ये जी काही थेट परदेशी गुंतवणूक येते त्यापैकी 40% गुंतवणूक ही एकट्या महाराष्ट्रामध्ये आपण आलेली बघितली आणि मोठ्या प्रमाणात या गुंतवणुकीतून रोजगाराची निर्मिती आज महाराष्ट्रामध्ये होते। वस्तू निर्माणाच्या क्षेत्रामध्ये महाराष्ट्र नंबर 1 आहे। एक्सपोर्टच्या क्षेत्रामध्ये महाराष्ट्र पहिल्या क्रमांकावर आहे। स्टार्टअपच्या क्षेत्रामध्ये महाराष्ट्र पहिल्या क्रमांकावर आहे आणि एक मोठी घोडदौड महाराष्ट्राची चाललेली आहे। एकीकडे उत्तम अशा प्रकारचं त्या ठिकाणी शिक्षेची व्यवस्था, शिक्षणाची व्यवस्था आणि शिक्षणाच्या व्यवस्थेसोबत मानव संसाधन विकसित करण्याकरता महाराष्ट्राने सुरू केलेले प्रयत्न, त्यातनं मला हा विश्वास आहे कौशल्य प्रशिक्षित मानव संसाधनाच्या माध्यमातून पुढच्या काळामध्ये महाराष्ट्र हा देशाच्या या संपूर्ण विकास व्यवस्थेला नेतृत्व देईल। आज आपल्याला माहिती आहे की महाराष्ट्रामध्ये शेतकऱ्यांकरता मोफत वीज देण्याचा निर्णय आपण घेतला आणि 5 वर्ष शेतकऱ्यांना आपण मोफत वीज देतो आहोत। त्याचवेळी आमच्या शेतकऱ्यांना दिवसा 12 तास वीज मिळाली पाहिजे याकरता मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजनेच्या अंतर्गत जगातला सगळ्यात मोठा डिस्ट्रीब्युटेड सोलरचा प्रकल्प हा महाराष्ट्रामध्ये सुरू आहे आणि 2026च्या डिसेंबरमध्ये हा प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर निश्चितपणे आमच्या शेतकऱ्यांना 12 तास दिवसाची वीज मिळेल आणि त्यासोबत 100% हरित वीज देणारा महाराष्ट्र हे पहिलं राज्य या ठिकाणी तयार होईल। आज पाण्याच्या क्षेत्रामध्ये, सिंचनाच्या क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणात काम आपण चालू केलंय। विशेषतः नदी जोड प्रकल्पाच्या माध्यमातून वैनगंगा नळगंगा योजना असेल किंवा समुद्रात वाहून जाणारं पाणी हे गोदावरीच्या खोऱ्यामध्ये आणून उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाड्याला दुष्काळमुक्त करणं असेल किंवा विविध नदीजोड प्रकल्पाच्या माध्यमातून तापीच्या खोऱ्यामध्ये त्या ठिकाणी पाणी आणण्याचा विषय असेल, या सगळ्या विषयांमुळे आज मोठ्या प्रमाणात आपण पाहू शकतो की आपल्या शेतकऱ्याच्या शेतीला पाणी देण्याकरता, उद्योगाला पाणी देण्याकरता, पिण्याचं पाणी देण्याकरता मुबलक अशा प्रकारचं पाणी त्या ठिकाणी त्याचा साठा तयार करणारं महाराष्ट्र एक महत्त्वाचं राज्य होणार आहे।